नमस्कार. आर्ट सर्कल रत्नागिरीच्या 30-3 वाचन वसा या अभिनव उपक्रमात मी मयुरा जोशी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे शर्मिला फडके यांनी मौज दिवाळी अंकामध्ये लिहिलेली आयो बसंत ही कथा. या कथेतला काही भाग मी तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे. बाजाराच्या रस्त्यावर एका लहान गल्लीच्या टोकाशी गुप्ता अँटिक शॉप अशी साध्या लेटरिनमध्ये लिहिलेली पाटी आहे. रस्त्यापलीकडून पटकन दिसतही नाही ती. प्रभास कुमार गुप्तांचं हे लहानसं अँटिक शॉप या क्षेत्रातल्या जाणकारांमध्ये नावाजलेलं. बालेरगंजला सीझनमध्ये परदेशी पर्यटकांची वर्दळ असे. दिल्ली मुंबईचे जाणकार येत. अँटिक शॉपमध्ये बऱ्याच उलाढाली होत. वर्षातले 4च महिने इथं जरा जाग असते. दुकानाच्या 3 धुळकट दगडी पायऱ्या चढल्या की अर्धा किलकिला दरवाजा, आत चिंचोळा पॅसेज. त्यात फार उजेड नसतो आणि आत्ता तर अंधारच, कारण बाहेर बर्फाळ काळोखी पसरलीये आणि सुरभी पॅसेज मधला दिवा लावायला विसरलीये. पॅसेजच्या 3ही भिंतींवर दाटीवाटीनं चित्र आहेत. हेरिटेज स्केचेस, बर्ड ड्रॉइंग, जुनी पोर्ट्रेट्स, पट्टचित्र, कालिकाट, तंजावरची चित्र, कांगरा, बशोली, मोगल, राजस्थानी मिनिएचर्स, चित्र कशीही लावलेली. मग लहानसा हॉल. समोर लांबट टेबलावर लाकडी ट्रेमध्ये जुन्या क्लासिक प्रिंट्स, नकाशे, पिक्चर, पोस्टकार्ड्स, ब्रासच्या तबकात सेमी प्रेशियस खडे, दगड, तिबेटन बीड्सच्या माळा, जड अँटिक ब्रेसलेट्स, आदिवासी दागिने. दुकानात इतरत्र शेल्फ्स, कॅबिनेट्स, लाकडी तिपायांवर अँटिक वस्तूंचा खच, मुखवटे, समया, भांडी, तबकं, दिवे, पसारा म्हटलं तर कळा चढलेलाच. त्यात कलात्मकतेनं काही रचून ठेवण्याची दृष्टी, व्यवस्थितपणाही नाही. हॉलमधल्या दिव्याचा उजेडही जेमतेमच. दुकानाच्या तळघरातल्या संदुका उघडून त्यातले फोल्डर्सचे गठ्ठे घेऊन सुरभी वर येते. हे सगळं आणण्यासाठी तिला 2 खेपा करायला लागतात. वर आणलेल्या फोल्डर्सचा ढीग, शेल्फवरचा अजून एक गठ्ठा, सगळं बघूनच तिचं मन दडपतं. बाबा गेल्यावर एक दिवस दुकान आवरताना तिनं शेल्फवरच्या सगळ्या फोल्डर्स मधली मिनिएचर्स एकत्र करून त्यांचा एकच मोठा गठ्ठा केला होता. ते पाहून बनशंकरजी खूप नाराज झाले होते. प्रभासनं काळजीपूर्वक केलेली वर्गवारी पाण्यात गेली म्हणून मोठं लेक्चर दिलं त्यांनी. सुरभीनं तेव्हा त्याकडे फार लक्ष दिलं नाही. दुकानात येणारे मिनिएचर्सची दखलही घेत नसत. त्यांना रस असलेल्या नक्षीदार वस्तूंकरता शेल्फवर जास्त जागा करावी असं तिला वाटलं होतं. पण आता गरज लागली तेव्हा हुकमी रक्कम मिळवून द्यायला दुकानातल्या इतर वस्तूंपेक्षा ही मिनिएचर्स मदतीला येत आहेत. इंडियन मिनिएचर्स असं लेबल लावलेला एक जाडजूड फोल्डर ती बाहेर काढते. टेबलावरचा लाकडी ट्रे उचलून मोकळी जागा करते. मग खुर्चीत बसून त्यातलं एक एक चित्र बाहेर काढून नीट बघायला सुरुवात करते. बराच वेळ घालवून सुस्थितीत असलेली आणि त्यातल्या त्यात एकाच विषयाची वाटणारी मिनिएचर्स ती वेगळी करते. मोगल मिनिएचर्स फार नव्हती. काही शृंगारिक चित्रांवर गीत गोविंद लिहिलेलं. ती वेगळं करणं सहज जमतं, तरीही बरीच उरतात. ही कांगरा मिनिएचर्स असावीत. बाबांकडे त्यांचा सगळ्यात मोठा संग्रह आहे असं बनशंकरजी म्हणाले होते आणि त्यांनी सांगितलेल्या बऱ्याच ढोबळ खुणाही जुळतात. पण आता यातून नेनसुखची चित्र कशी शोधायची ते मात्र सुरभीला कळत नाही. ती गोंधळते, वैतागते. सुरभीला मिनिएचर्स बद्दल फार कुतूहल नव्हतंच कधी. बाबा अनेक तास हातात भिंग घेऊन त्यात काय निरखतात हे जाणून घ्यायचा तिनं कधी प्रयत्नच केला नव्हता. उजवीकडून डावीकडे, वरून खाली प्रत्येक मिलीमीटर तपासत त्यांचं भिंग फिरत राहायचं. काय असतं मिनिएचर्स मध्ये? पहाडांच्या रांगा, निळं आभाळ, उडणारे पक्षी, साथ घालणारे मोर, फळांनी लगडलेली झाडं, फुलांच्या भारांनी वाकलेल्या वेली, पारदर्शक वस्त्रातल्या तरुणी त्या कायम कुणाची तरी वाट पाहत असतात. किंवा निळा कृष्ण आणि गोरी राधा आणि त्यांचा शृंगार. सगळ्यात हेच असंच.
हा, बारकाईने रंगवलेले तपशील, आल्हाददायक रंग यांचं कौतुक ठीक, पण पण त्यात भिंग घेऊन निरखणं इतकं काय असं तिला नेहमी वाटायचं. बनशंकरजी आले की बाबा त्यांच्याशी अंधार होईपर्यंत बोलत बसत. त्यावेळी त्यांच्या बोलण्यात रस, दर्शन, प्रकृती असे जड अनाकलनीय शब्द येत. तेही तिला समजत नसे म्हणून कंटाळवाणं वाटायचं. दुपार कधीच उलटली. संध्याकाळच्या सावल्या दुकानाच्या तुटक्या तावदानांमधून आत येत टेबलाभोवती साकाळल्या. मिनिएचर्सचे गठ्ठे उपसताना थकून गेलेल्या सुरभीला क्षणभर कळेच ना, हा कोणत्या जगातला कुठला काळ आहे, कोणी आणि का इतकं सगळं रंगवलंय या टिचभर कागदी तुकड्यांवर, आणि आपण का भटकत आहोत या अनाम बेजान प्रदेशात. काहीशा तिरमिरीत सगळी चित्र बाजूला सारत ती उठते. उघड्या दारातून आत येणाऱ्या क्षीण धुळकट प्रकाश रेषेत तिला भोवतालचं जुनाट वस्तूंनी खचाखच भरलेलं जग मिनिएचर्सच्या जगा इतकं निरस, निर्जीव, सपाट आणि खोटं वाटलं. प्राचीन तर ते होतच. यापैकी कोणतंच जग आपलं नाही. कुणातरी दुसऱ्याच्या जगात आपल्या आयुष्यातला वेळ फुकट जातोय या आर्त जाणीवेनं सुरभी कासावीस होते. सुरभी दीर्घ श्वास घेऊन शांतपणे बनशंकरजींचं बोलणं आठवते. नयनसुखची वैशिष्ट्यपूर्ण गुलेर शैली, बरीच पांढरी शुभ्र, मोकळी जागा, आडवी रेषा, कमी तपशील. तशी फार नसतात. जेवढी मिळतात तेवढी ती बाजूला ठेवते. मग बाकी पसारा आवरून ती वेगळी काढलेली मिनिएचर्स टेबलाच्या काचेवर बनशंकरजींच्या स्टाईलमध्ये पसरवून ठेवते. भरगच्च तपशिलांच्या इतर मिनिएचर्सच्या तुलनेत मोकळा अवकाश जास्त म्हणूनही असेल कदाचित, पण या चित्रांमधल्या रेषांवरून नजर सहज प्रवास करते. यातला निसर्ग मनाला शांती देणारा आहे, पुन्हा पुन्हा पाहावा असा. ड्रॉवरमध्ये बाबांचं भिंग असायचं, ते हातात घेऊन ती पाहायला लागते. पांढऱ्यावर केशरी आणि हिरवा सौम्य रंग, मधूनच निळा, सरमिसळ झालेला. आता तिनं भिंग नीट ऍडजस्ट केलं. हिरव्या गर्द वृक्षांची मर्यादशीर दाटी, काहींची पालवी जून काळसर हिरवी, काही लालच कोवळी. पानांमध्ये पक्षी, जंगलात हरणं, त्यांचे नाजूक कान, काळविटाचं बागदार शिंग, नदीत मासे, कमळं, मखमली निळ्या आकाशाच्या पट्टीवर कललेली चंद्रकोर, तेजाळ मऊ प्रकाश, तलम वस्त्रातल्या स्त्रिया, पहाडी पोशाखातले पुरुष, त्यांच्या हालचालींमधला डौल. मिनिएचर्सच्या दुनियेत सुरभी नकळत गुंगून जाते. दुकानाच्या अंधाऱ्या कोंदट अंतर्भागात आपल्या भोवती आपल्याकरता एक वेगळीच आकर्षक जादुई सृष्टी निर्माण झाली आहे. त्यात बसून आपणही कुणाची तरी वाट पाहत आहोत, झिरझिरीत तलम ओढणी पांघरून. पॅसेजमध्ये कुणाची तरी चाहूल लागते. समोरच्या भिंतीवर सावली दिसते. चुकार पर्यटक असेल? सुरभी अजिबात उत्सुकता दाखवत नाही. गिऱ्हाईकांना स्वतःहून इंटरेस्ट दाखवल्याशिवाय त्याला हटकायचं नाही. हवं ते हवा तितका वेळ पाहू द्यायचं, हा बाबांचा नियम. ते शांतपणे आपलं काम खाली मान घालून करत राहायचे. उठून काही दाखवण्याची आवड किंवा सवड तशीही त्यांच्याकडे नव्हती. सुरभीही त्याला तसंच सोडून पुन्हा मिनिएचर्सकडे वळते. काही वेळानंतर तो आत येतो, इकडे तिकडे पाहतो. कंपनी ड्रॉइंग्स, हेरिटेज स्केचेस ठेवलेला लाकडी ट्रे त्याचं लक्ष वेधून घेतो. एक बर्ड स्केच उचलून तो ते निरखून पाहत असतो तेव्हा सुरभीचं लक्ष वर जातं. अरे, हा तर तोच आहे पोस्ट ऑफिस मधून बाहेर पडताना दिसलेला अनोळखी परदेशी. त्याच्या हातात अजूनही बर्ड स्केच आहे. बारीक नजरेनं तो मागच्या बाजूचा स्टॅम्प तपासत असतो. कॉपी आहे लोकल आर्टिस्टनी हॅवेलच्या पुस्तकावरून केलेली, सुरभी सांगते.
ब्रिलियंट वर्क. सुरभीला उगाचच बरं वाटतं. काही ओरिजिनल पण आहेत. ती अजून एक ट्रे त्याच्या समोर ठेवते. तो हे बघतोय, त्याला यात इंटरेस्ट आहे, पण पण हा या करता इथे आलेला नाही हे सुरभीला अंतःप्रेरणेनं कळलेलं आहे. मिस्टर गुप्ता, शेवटी त्यानं विचारलंच. ते आता नाहीत. मी त्यांची वारस मिस गुप्ता. तो गडबडतो, सॉरी म्हणून गप्प होतो आणि जायला वळतो. इतक्यात त्याची नजर तिच्या समोरच्या मिनिएचरवर पडते आणि अनेक सेकंद तिथंच स्थिरावते. मग तो सुरभीकडे पाहतो. त्याच्या दाट निळ्या डोळ्यांवर वरच्या दिव्याचा थेट प्रकाश पडल्यानं ते तबकातल्या जांभळ्या अमेथिस्ट सारखे चमकत असतात. त्याला काहीतरी बोलायचंय, विचारायचंय असं सुरभीला वाटतं, पण तो निघूनच जातो. खूपच काहीतरी विचित्र वागलो आपण. त्याचा आपल्या अनाकलनीय वागण्यानं गैरसमज झाला असावा असं सुरभीला वाटतं. ढगाळ आकाशातली पातळशी अस्पष्ट चंद्रकोर देवदाराच्या पर्णहीन फांद्यांमागून वर चढते. आर्लेनला पुन्हा एकदा सुरभीचा चेहरा आठवतो. त्याच्या लक्षात येतं अजूनही एक चेहरा आहे जो तो वाचू शकला नाही, वाचूनही समजू शकला नाही. त्याच्याकडे असलेल्या नयनसुखच्या अभिसारिका नायिकेचा चेहरा. खरं तर ती एक सिरीज आहे. नयनसुखनं गुलेरमध्ये असताना केलेल्या नायिकेच्या वेगवेगळ्या भावमुद्रा दाखवणारी दर्शन ते शृंगार अशी ती 5 मिनिएचर्सची मालिका. त्यावर आर्लेनचा रिसर्च चालू आहे. त्याच्याकडे त्यातली सगळी चित्र नाहीत, त्यामुळे त्याला त्या चेहऱ्यांवरच्या एक्सप्रेशन्सची नीट सुसंगती लावता येत नव्हती. आर्लेनकडे 3 पेंटिंग्ज आहेत. त्याच्या पणजोपांच्या कलेक्शन मधली त्याच्याकडे वारसा हक्कानं आलेली ही बहुमोल पेंटिंग्ज. कळायला लागलं तेव्हापासून तो ती पाहतोय. भारतीय लघुचित्रकलेला आपल्या अभ्यासाचा विषय बनवायला हीच चित्र कारणीभूत आहेत. अनेकांना ती इतर पहाडी मिनिएचर्स सारखीच राधाकृष्णाची वाटतात, पण तशी ती नाहीत. कारण यात तो गोरा आहे आणि ती सावळी आहे. ही नयनसुखची सेल्फ पोर्ट्रेट्स आहेत. आपल्या प्रेयसी सोबतचे क्षण त्यानं या मिनिएचर्स मध्ये बंद केलेत. आर्लेनला हे सगळं त्याच्या रिसर्च मधून मांडायचंय. नागपालनं खात्री दिली होती तरीही त्या लहानशा अँटिक शॉप मध्ये इतक्या सहज फूलमहल नजरेस पडेल असं त्याला चुकूनही वाटलं नव्हतं. सुरभी दुकान उघडते तेव्हा फोन वाजत असतो. हिमवादळ झाल्या दिवसापासून फोन बंदच होते. बनशंकरजींनी विचारपूस करायला फोन केलाय, पण ते काही बोलायच्या आत सुरभीच सांगते, मी सगळी मिनिएचर्स नीट पाहिली. गुलेर शैलीतली काही मिळाली आहेत असं वाटतं, पण पण त्यातली नयनसुखची कोणती ते अजून कळत नाहीये. सुरभीच्या स्वरात अर्जन्सी आहे. सगळी म्हणजे प्रभासचा खाजगी संग्रहही पाहिलास? हो. बनशंकरची चकित होतात. त्यावर गेले काही दिवस खूप उशिरापर्यंत दुकानातच थांबून आपण सगळी मिनिएचर्स नीट पाहत होतो असं सुरभी त्यांना सांगते, अधीर आणि एक्साइटेड स्वरात. आपण नेमकं काय केलंय हे बनशंकरजींच्या लक्षात येतं, पण आता खूप उशीर झालाय. मिनिएचर्सच्या जीवघेण्या आकर्षक जगानं हिला आपल्यात पूर्ण खेचून घेतलंय. त्यातून तिची सुटका नाही. ते खोल निश्वास सोडतात. होणारच होतं हे कधी ना कधी. प्रभासचीच मुलगी. बरं बेटा ऐक, नागपालचा रात्री फोन आला होता. काहीशा निरुपायानं ते सांगतात. नयनसुख सिरीज मध्ये ज्या क्लायंटला इंटरेस्ट होता तो कांगरा व्हॅलीत आलाय त्याच्या काही रिसर्च करता. नाव लिहून घे, डॉक्टर आर्लेन स्मिथ, आर्ट हिस्टोरियन आहे. जमलं तर त्याच्याशी संपर्क साध. ओके, पण त्याचा काही फोन नंबर आहे का? नाही नाही, त्याच्याकडे मोबाईल नाहीये. ओ मग? अगं गुलेरला जाणार असेल त्यामुळे क्लॉक टॉवर चौकातच राहील तो. किंगस्टनच्या मेहरांना विचारून बघ. ओके ठीक आहे. मला वाटतं तो दुकानात येईल.
कारण गुलेर कलेक्शन मध्ये त्याला खूप रस आहे. आणि सुरभीला अचानक कळतं तो कोण. दुकानात तो पुन्हा येणार, तिला खात्री असते. आणि दुसऱ्याच दिवशी दुपारी तो दुकानात येतो. सुरभी पुन्हा तेच मिनिएचर समोर घेऊन बसलीये. तिला त्यातलं लँडस्केप आता खूपच परिचयाचं वाटतंय. अनेकदा बघितल्यामुळेही असेल. तो आत आला. यावेळी सुरभीला त्याचं नाव माहितीये. आता तो लाकडी ट्रे मधल्या बर्ड स्केच मध्ये इंटरेस्ट दाखवत नाही. थेट तिच्या समोर टेबलाच्या दुसऱ्या बाजूची खुर्ची ओढून घेत बसतो. मिनिएचरवर खेळलेल्या त्याच्या नजरेत प्रचंड उत्सुकता काठोकाठ भरलेली आहे. फूलमहल. ती आश्चर्यानं पाहते. पहाडी मिनिएचर इन गुलेर स्टाईल बाय नैनसुख. ऑपेक वॉटर कलर अँड गोल्ड ऑन पेपर. स्वतःशीच बोलल्यासारखा तो त्या चित्राची ओळख सांगतो. ओ, म्हणजे शेवटी मिळाला तर नैनसुख. आपल्याला आवडलेलं पहिलं मिनिएचर नैनसुखच असावं हे छान वाटतं सुरभीला. एखादी मौल्यवान वस्तू हातात धरावी तसं दोन्ही हातांच्या उंजळीवर तो ते मिनिएचर धरतो. ते पाहून सुरभीला स्वतःचीच लाज वाटते. किती धसमुसळपणानं हाताळतो आपण ही चित्र. खरं तर बनशंकरजींनी मोजे घालूनच मिनिएचर्स हातात घे असं बजावलं होतं. सुरभीनं बाजूला ठेवलेलं दुसरं मिनिएचर तो उचलतो. राधा ॲट द लोटस पॉन्ड बाय सेकंड जनरेशन नैनसुख फॅमिली. सेकंड जनरेशन नैनसुख. सुरभीचा गोंधळ अजूनच वाढतो. आर्लेन सावकाश ते चित्र खाली ठेवतो. तिच्या आसपास अजूनही बरीच मिनिएचर्स असतात. त्यांच्यावर तो एकदा धावती नजर फिरवतो आणि मग पुन्हा फूलमहलकडे पाहतो. यावेळी हातात भिंग घेऊन. मग अचानक मान वर करत तिला विचारतो, फूलमहलची गोष्ट माहितीये ना? नाही. अगं चित्रातच आहे ती, बघ दिसते का? आर्लेन तिच्या समोर भिंग धरत म्हणतो. त्याच्या आवाजाला किंचितशी मिश्किल झालं, कारण सुरभीचा चेहरा फारच गंभीर आहे. ती टक लावून त्या चित्राकडे पाहत असते. त्यानं पुढं केलेलं भिंग हातात न घेताच ती पुन्हा खूप वेळ घालवून ते चित्र, ज्याला आता नाव आहे फूलमहल, पाहतीये. आणि मग नकारार्थी मान हलवते. असं दुरून परक्यासारखं पाहून नाही कळणार ती. आणि ती कळली नाही तर काय उपयोग पुन्हा पुन्हा पाहून. आता त्याच्या स्वरात उघड उपरोध आहे. पण सुरभी वाईट वाटून घेत नाही, कारण तिला खरंच फूलमहल बद्दल जाणून घ्यायचंय. पण आर्लेन पुढे काही बोलतच नाही. पुन्हा त्या मिनिएचरकडे त्याची नजर वळलीये. आता नुकतीच ओळख झालेल्याला गोष्ट सांग असा आग्रह तरी कसा करायचा ना. दुपार सावकाश उतरत जाते. तो पुन्हा काहीतरी बोलेल, चित्राची ओळख करून देईल याची सुरभी वाट पाहत राहते. पण तो अगदी शांत, एकाग्र आहे. तिच्या समोरून उठून मिनिएचर्सच्या दुनियेत निघून गेल्यासारखा. की तो तिथूनच काही क्षणांपुरता तिच्या समोर आला होता. आपल्याला पुन्हा भ्रम होणार या धास्तीनं सुरभी उठते. खिडकीच्या कट्ट्यावर कॉफीचा पर्कोलेटर ठेवलेला असतो. त्यातलं पाणी गरम करायला भिंतीवरचं बटन दाबते. खिडकीपाशीच रेंगाळते जरा. मग न राहून मागे वळून बघते. इतका वेळ मिनिएचरवर खिळून राहिलेल्या त्याच्या नजरेचा फोकस तिच्या हालचालींमुळे बदललेला आहे. बंद खिडकीतून गाळून आलेला मंद प्रकाश तिच्या केसांवर, गालांवर पसरलेला. उजळलेली तांबूस त्वचा. ही इथं कशी आली? आत्ता तर तो भिंगातून तिच्याकडे पाहत होता. साखर? भानावर येत तो हातातलं भिंग खाली ठेवतो आणि मानेनच नाही सांगतो. मी अजून काही वेळ इथंच बसलो तर चालेल का? मला यातली काही चित्र. हो हो, काहीच हरकत नाही. थँक्स. होप तुला फार डिस्टर्ब होणार नाही. मला बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. नो प्रॉब्लेम, पण एका अटीवर. त्याच्या समोर कॉफीचा मग ठेवत सुरभी म्हणते, काय?
नंतर मला ही सगळी चित्र सॉर्ट आउट कशी करायची ते सांगशील. म्हणजे यातली नेनसुखची नक्की कोणती, पुन्हा ते सेकंड जनरेशन वगैरे. तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून आर्लेनला हसायला येतं आणि क्षणभर हायसंही वाटतं. एक तरी एक्सप्रेशन आपल्याला ओळखता आलं. हसू नकोस, पण मला मिनिएचर्स मधलं खरंच काही कळत नाही. तिनं समोर ठेवलेल्या कॉफीचा मग हातात घेत आर्लेन म्हणतो, ओके चल मग आधी तुझं काम करूया. सुरभी त्याच्या पुढ्यात फोल्डर्सचा गठ्ठाच ठेवते. त्याला 5च मिनिटं पुरतात तिनं नेमकं काय केलंय ते कळायला. अगं तू ही मिनिएचर्स विषयानुसार ठेवतीयेस, खरं तर कालखंड आणि पिढीनुसार ठेवायला हवीत. सुरभीचा चेहरा कोरा. हे बघ, सी 1755 ते सी 1830 या काळातली मिनिएचर्स फॅमिली ऑफ नैनसुख या नावानं ओळखली जातात. नैनसुख, त्याचा मुलगा निक्का, चंबा खोऱ्यातला भाचा फातू, लाडका मित्र पुरखू यांची मिळून बनलेली ही फॅमिली. चित्र यांच्यापैकी कोणी कधी रंगवलं याला खूप महत्व आहे व्हॅल्युएशनच्या दृष्टीनेही. गुलेर मिनिएचर्स बद्दल बोलता बोलता आर्लेन मग रंगूनच गेला. त्याची निळी हिरवी रंगसंगती, उठाव आणणारी शुभ्रता. हे बघ, कांगरा व्हॅलीतले पहाड, झाडं, पक्षी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गुलेर मिनिएचर्स मध्ये त्यांना महत्वाचं स्थान आहे. आर्लेन बोलत असतो आणि सुरभी त्याच्या नजरेतून मिनिएचर्स पाहत असते. या सगळ्यावरून मिनिएचर्स ओळखता येतील पण कळणार नाहीत. हा, अगं त्याकरता ती वाचावी लागतात. हे बघ, मिनिएचर्स मध्ये एक कथा असते, एक विशिष्ट कालावधीतली गोष्ट विस्तृतपणे सांगितलेली. त्याला सुरुवात शेवट असतोच असं नाही, पण त्यात सविस्तर तपशील असतात. त्यावेळच्या भावभावना, त्यावेळी भोवताली असलेल्या निसर्गाचं वर्णन असतं. हे सगळं त्यातल्या रेषा रंगांमधून वाचता यायला हवं. या आकारांच्या पलीकडचं दिसायला हवं. त्यातले एकाखाली एक असणारे असंख्य पदर उलगडता यायला हवेत. मगच त्याच्या अर्थापर्यंत, उत्कट गाभ्यापर्यंत पोचता येतं. नैनसुख आणि त्याच्या गुलेर शैलीतल्या चित्रांचा अभ्यास आर्लेन स्मिथ करतोय हे बनशंकरजींकडून सुरभीला कळलं होतं. पण हा अभ्यास म्हणजे नेमकं काय हे तिला आत्ता लक्षात आलं. आर्लेन गेल्यावर कितीतरी वेळ सुरभी त्याचे शब्द मनाशी घुळवत राहते. दिस इज लेअर्ड वर्ल्ड ऑफ मिनिंग, लिफ्ट द वेल ऑन द हिडन इंटेन्शन्स. हवा अजूनही गार, बर्फाळ वाऱ्यांचा वेग मात्र आता खूपच मंदावलाय. रेडबर्न कॉटेजच्या पायवाट्यावरून उतरताना तिला पाठमोरा आर्लेन दिसतो. ती चालण्याचा वेग वाढवत धावतच त्याला गाठते. आजही तो तंद्रीतच. अचानक मागून समोर आलेल्या तिला पाहून जरासा दचकतो. हाय. एक्साइटमेंटमुळे आणि धावत आल्यानं सुरभीचा चेहरा तांबडा लाल आणि श्वासही अपुरा. आपण बसूया इथं. देवदाराच्या बुंध्याला टेकून ती बाजूला हात करते. कशी आहेस? त्याच्या त्या साध्या प्रश्नानंही रक्त उसळून कानांमध्ये का जमा व्हावं? देवदाराच्या गर्द राईतून निसटलेला एक फिकट उन्हाचा तुकडा नेमका त्याच्या माथ्यावर. मला फुलमहलची गोष्ट सांग. तो भुवया उंचावतो. तुला म्हटलं होतं वाच. हो, पण तू सांग. ऑफकोर्स, टेल्स डाय इफ नॉट टोल्ड. त्यामुळे सांगायला हवीच. नैनसुखनं गुलेर मधल्या आपल्या प्रेयसी करता रंगबेरंगी अनोख्या फुलांची बाग तयार केली. मधोमध बसण्यासाठी संगमरवरी सज्जा बांधला. त्याच वेळी त्यानं हे चित्रही रंगवायला घेतलं. पण ते पूर्ण होण्याआधीच तो गुलेर सोडून जसरोताला गेला. तिथल्या राजपूत राजाच्या दरबारात त्याची चित्रशैली बदलली, परिपक्व झाली. तो जगप्रसिद्ध झाला. इकडे फुलमहलमध्ये त्याची प्रेयसी वाट पाहत कोमेजत गेली. शेवटच्या काही वर्षात नैनसुख पुन्हा गुलेरला परतला. तोवर ती प्रेयसी जिवंत होती की नाही काहीच माहिती नाहीये.
मात्र परत आल्यावर त्यानं फूल महल पूर्ण केलं. हा, काही जण म्हणतात नयनसुखच्या गैरहजेरीत त्याच्या भाच्यानं म्हणजे चंबाखोऱ्यातल्या निक्कानं ते रंगवलं, पण माझ्या मते नयनसुखनंच ते पूर्ण केलंय. त्याची मूळची शैली आणि जसरोतामध्ये बदललेली शैली या दोन्हींचं मिश्रण फूल महल मध्ये. या काळात नयनसुख अंधत्वाच्या मार्गावर होता, त्याच्याही खूण आहेत या चित्रात. आता तू पुन्हा बघशील ना ते मिनिएचर, तेव्हा तुलाही त्या दिसतील. अजूनही काही दिसेल. प्रत्येकाकरता मिनिएचर मध्ये एक स्वतंत्र गोष्ट असते. हा, नुसतं नाही, मला सांगा तुला दिसलेली गोष्ट. रिमेंबर, टेल्स डाय इफ नॉट टोल्ड. कुणीतरी आपल्यासाठी आपण असलेलं मिनिएचर बनवणं. कल्पनाच किती अद्भुत रम्य आहे ना. सुरभी स्वप्नाळूपणे म्हणते, अ टेल हॅज टू बी टोल्ड. सुरभी एक खोल निश्वास सोडते. दुकानाच्या सगळ्या खिडक्या सुरभीनं आज सताड उघडल्यात. वाऱ्याचा मागमूसही नाही, पण हवा अजूनही उबदार नाही. गार उन्हाचा एक मोठा पट्टा पायऱ्यांवरून थेट आत येतो आणि त्या प्रकाशात प्रभास गुप्तांच्या खजिन्यातल्या सगळ्या वस्तू झगमगतात. सुरभीनं बनवलेल्या हनी मिंट चहाचा कप हातात घेतलेला आर्लेन कुतूहलानं त्या वस्तू बघतो आणि मग शांतपणे सुरभीच्या प्रश्नांच्या भडीमाराला सामोरा जातो. मिनिएचर समजावून घेणं म्हणजे काय? अगं, तुला 1000 तांत्रिक गोष्टी सांगता येतील या एवढ्याशा मिनिएचरच्या. रेषेचा नाजूकपणा खारीच्या पोटावरच्या एका केसानी बनवलेल्या ब्रशमुळे आलाय. कृष्णाच्या पितांबरातली ही पिवळट छटा सुकलेल्या गोमूत्रामुळे आली आहे, कोणत्या रंगद्रव्यामुळे नाही. भुंग्याच्या जांभळ्या चमकदार पंखातला एक लहानसा तुकडा या मुकुटातल्या हिऱ्याच्या जागी बसवलाय. राधेच्या अंगावरच्या ओढणीचा केशरी रंग पलाश फुलांचा आहे. ताड वृक्षाच्या या 2 पसरलेल्या फांद्या म्हणजे प्रियकराचे उघडे बाहू, दोघांच्या उन्मुक्त प्रणयाचं प्रतीक आहे. पण ही सगळी माहिती म्हणजे हे मिनिएचर नाही. मिनिएचर हे जादुई विश्व असतं. ही फुलं बघ, तिच्या पावलांच्या चाहुलीनं आपोआप मान झुकवून घेतलीये त्यांनी. हे आभासी खोटं जग नाही, अंतहीन अमर कल्पना विश्व आहे. तरल गूढ अनाकलनीय प्रेमाचा स्पर्श होणाऱ्यालाच हे दिसतं, समजतं. इतरांना फक्त आकार आणि नक्षी दिसते. सुरभीला मिनिएचर्स मधलं सौंदर्य, काव्य, त्यांचं मोल कळायला हवं असं आर्लेनला तीव्रतेनं वाटते. पण आपल्या बोलण्याचा फार काही उपयोग नाही हेही त्याला माहित आहे. समजण्याचा तो क्षण ज्याच्या त्याच्या अंतर्मनातच जन्मायला लागतो, तो एकच क्षण असतो, तो कळायला हवा, ज्याचा त्यालाच. आणि आपल्याला तरी अजून नयनसुखच्या अभिसारिका नायिकेची भावकथा पूर्णपणे कुठे उमजली आहे? फूल महल मिळालं, पण ती शृंगाराची शेवटची पायरी. तिथपर्यंत नेऊन पोचवणारी पहिली पायरी दर्शन अजूनही मिसिंग आहे. आर्लेनला ते पाहायची उत्सुकता आहे. कसा असेल दर्शन मधला चेहरा? त्याला पाहून उमललेला, त्याला पहिल्यांदाच दिसलेली तिच्या नजरेतली अस्फुट प्रेम भावना नयनसुखनं कसं व्यक्त केलं असेल ते? फूल महल मधला शृंगार बसंत ऐन भरात असतानाच आहे. त्यातली फुलं पूर्ण फुललेली, मध पिणारे भुंगे त्यांच्यावर. दर्शन मधला निसर्ग बसंत ऋतूची सुरुवात होती तेव्हा. अर्धोन्मिलित कळ्या, प्रदीर्घ झोपेनंतर जागी होणारी सृष्टी. आर्लेनकरच्या कॉपीत हे सगळं आहे, पण नायिकेचा चेहरा, त्यावरचे भाव त्यात स्पष्ट नाहीत. ते मिनिएचर मिळायला हवं. त्याशिवाय दर्शन ते शृंगार हा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही. कथा अपूर्ण आहे त्याशिवाय. सुरभीकडेच ते आहे. त्याला खात्री वाटतीये मिळेल तिला ते, पण तिचा तिला शोध घ्यायला लागेल त्याकरता.
आर्लेन गेल्यावर सुरभी त्याच्या बोलण्याचा विचार करत राहते. तो खूप काहीतरी महत्वाचं सांगत होता आज. फूल महलकडे ती पुन्हा निरखून पाहते. आर्लेन कडून त्याची माहिती कळली, कथाही सांगितली त्याने, पण मग ती पोचत का नाही आपल्यापर्यंत अजून? काय कळत नाहीये नेमकं? कसला गाभा निसटून जातोय आपल्या नजरेतून? फुललेल्या बसंतातला हा एक दिवस, त्यांच्या भेटी दरम्यानचा क्षण, बसंतातलं शृंगारिक प्रेम. काय म्हणाला होता आर्लेन? ब्लू लोटस एंड येलो जस्मीन, फूल महल में बैठे दोनों नीलकमल और पीच चमेली. आणि मग अचानकच सगळं स्पष्ट दिसायला लागलं. काळाच्या पटावरचा एक तुकडा, त्यातला एक क्षण नयन सुखनं या मिनिएचर मध्ये बंदिस्त केलाय. तिच्या अंगावरचं वस्त्र घसरून खाली पडण्याचा क्षण, त्यानं त्याच वेळी तिच्याकडं प्रेमभरानं बघण्याचा, शारीर आकर्षणाची ठिणगी दोघांमध्येही एकाच वेळी पेटण्याचा तो दुर्मिळ क्षण, एकरूपतेचा आविष्कार. त्यात आजूबाजूचा निसर्ग, सृष्टीही सहभागी आहे. तलावातल्या पाण्यावरचा प्रत्येक तरंग, मोराच्या पिसाऱ्यावरचा प्रत्येक रंगबिंदू, झाडावरचं प्रत्येक पान, प्रकाशाची तिरीप, उतरत्या संध्याकाळचा मौन पोत, उत्कट आकर्षणाच्या त्या क्षणामध्ये या सगळ्यांचा सहभाग आहे. हे सगळं आहे म्हणून त्या क्षणाची उत्कटता आहे. चित्रकाराला त्याची सगळी कथाच त्या एका क्षणातून सांगायची. त्या क्षणाला स्पर्श करण्याची आर्त आस सुरभीच्या मनाला लागली. तो क्षण आत खोलवर कुठेतरी पोचलेला, मिनिएचरच्या आतल्या स्तरावरचा. तो पाहायला या भिंगाचा उपयोग शून्य. मिनिएचर मधल्या बारीक तपशीलवार कामामुळं, डौलदार रेषा, सुंदर रंग, या बाह्य सौंदर्यामुळं दृष्टी आजवर इतकी लोभावली होती की त्या पलीकडे जाऊन मिनिएचरचे आंतरस्तर शोधलेच गेले नाहीत. आपण फक्त बघत राहिलो, बाह्य रूपापर्यंतच पोचलो. नीट पहा, बनशंकरजी, आर्लेन वारंवार सांगत राहिले, नजरेचा स्पर्श आतल्या स्पंदनांपर्यंत पोचतो, गाभ्याशी संवाद करतो. मिनिएचर मधलं स्पंदन जाणवायला हवं. झपाटल्यासारखी ती प्रत्येक मिनिएचर पुन्हा पुन्हा पाहते आणि फूल महलशी जोडलं गेलेलं अजून एक मिनिएचर तिच्या हाताला लागतं. हा आधीचा क्षण आहे बहुधा. शृंगार आणि प्रणयाचं चित्रण इथेही आहे, पण हा आधीचा क्षण आहे. उत्तर रात्रीचा नदीचा काठ, रंगांमध्ये वितळल्यासारखे दिसणारे ढग, त्यांचे रंग अजूनही वेगवेगळे ओळखू येत आहेत. एकमेकांमध्ये नजरेनं विरघळल्यावरही आपापल्या स्वतंत्र अस्तित्वांसह ते दोघं, त्यांना अजून एक व्हायचंय. आणि मग कदाचित एकच एक रंग दिसेल आभाळात. वृक्षाला लपेटलेल्या वेली, बकुळीची हस्तिदंत फुले, चंद्रप्रकाशात चमकणारा त्यांचा बहर, उमलत्या कमळासारखे बाहू पसरून तिला कवेत घेणारा तो, तिनं अंगाभोवती लपेटलेलं वस्त्र तो बाजूला टाकतोय. तिच्या झिरझिरीत वस्त्राची सावली त्याच्या अंगावर पडलीये म्हणून तो अर्धा सावळा दिसतोय. पण तो कृष्ण नाही, हे राधा कृष्ण नाहीत, हे तिला कळतं. हे नयनसुखचं सेल्फ पोर्ट्रेट आहे. नयनसुखनं आपल्या प्रेयसी सोबतचा उत्कट क्षण इथं साकारलाय. नेमकी कुठं झाली असेल या दोघांच्या शृंगाराची सुरुवात? कशी झाली असेल? नयनसुखच्या गुलेरमध्येच उत्तर मिळू शकेल याचं. आर्लेन तोच हवा तिला तिथं घेऊन जाण्यासाठी. हवा छान उबदार आहे. कमानी खालच्या रस्त्यावरून गुलेर गावाच्या दिशेनं आर्लेन सोबत चालत असताना सुरभीला आपणच पायात घातलेल्या अँकलेटचा नाजूक घुंगरांचा नाद मजेशीर वाटतोय. पहाडांवरच्या वाटांवरून चालताना एरवी तिच्यात भरून राहिलेल्या शांततेची जागा आज निखळ आनंदानं घेतलीये. आर्लेन काहीच बोलत नाहीये. गुलेरला जाण्यासाठी ठरल्याप्रमाणे बालेरगंज टॉवरला चौकात ते भेटले
तेव्हा सुरभीनं खांद्यावरून घेतलेली केशरी बुनक्यांची गुलाबी चुनरी खूप आवडल्याचं मात्र त्यानं तिला आवर्जून सांगितलं. त्यानंतर मात्र काहीच नाही. आज बसंत पंचमी आहे, तीच उत्तरादाखल उत्साहानं त्याला सांगते. रिवाजे इथला अंबिका देवीच्या जत्रेला केशरी गुलाबी रंग अंगावर लेऊन जायचा. बसंत ऋतूचं स्वागत करायला, उमलू घातलेल्या निसर्गाची पूजा बांधायला देवीच्या उत्सवाला जायचं. गुलेरच्या पुराण्या किल्ल्याच्या पायथ्याशी अंबिका देवीचं मंदिर. चारही बाजूला बर्फाळ डोंगर आणि मधोमध देवदारांच्या छायेत मातीचं प्रांगण, त्यावर दगडी चौथरा, वर काळ्या भोर पाषाणात कोरलेली देवी, तिच्या भोवती शिंपडलेला लाल केशरी सडा, फुलांचा गालिचा. उन्ह उतरणीला लागेपर्यंत ते दोघं गुलेरमध्येच भटकतात. गावात पडझड झालेली पुरातन हवेली, नैनसुखच्या पूर्वजांची. त्याच्या कुटुंबियांचं मिनिएचर्सचं वर्कशॉप उद्ध्वस्त भिंतींच्या रूपात का होईना अजूनही आहे. आर्लेन सुरभीला तिथं घेऊन जातो. नैनसुख ऐन तारुण्यात गुलेर सोडून गेला, पण गुलेरमध्ये असताना त्यानं केलेलं काम आज दुर्मिळ आणि सर्वोत्तम मानलं जातं. नैनसुख आणि त्याच्या वंशजांचा हा प्रदेश. किती दिवस शोध घेत राहिला आर्लेन त्याचा. नैनसुखच्या पाऊलखुणा धुंडाळत आर्लेन अजूनही भटकतोय. त्यावेळी सुरभी आपल्याच विचारांच्या तंद्रीत देवदारांच्या राईंमधून फिरत राहते. संध्याकाळ मावळते, थंडगार वारे सुटतात. पंचमीच्या चंद्राची कलती कोर आता जांभळ्या आकाशाच्या माथ्यावर झगमगायला लागते. सुरभी थकून अंबिकेच्या दगडी चौथऱ्यावर जाऊन बसते आर्लेनची वाट पाहत. आर्लेन मंदिराच्या मागे असलेल्या बंदिस्त आणि आता शेवाळानं भरलेल्या जलाशयाच्या बांध्यावर उभा आहे. तिथून भोवतालच्या पर्यावरणाचा एक सलग तुकडा त्याला दिसतो. मिनिएचर मधले तपशील पाहायला सरावलेली त्याची नजर सगळ्यावरून फिरत राहते. गुलेर मधल्या टेकड्या, हा चंद्रकोरीसारखा निमुळता नदीचा काठ, हे वैशिष्ट्यपूर्ण वळण फक्त इथंच पाहायला मिळतं. या ऋतूत हिमालय ओलांडून इथे येणारे परदेशी पक्षी, गर्द हिरव्या गोलाकार पानांची उंची न कमी असलेली झाडं, चाफ्याची अनोखी सोनेरी फुलं, चंद्रप्रकाशानं भरून गेलेला तलाव, टेकड्यांवरून ओघळलेला चांदीच्या रसासारखा शुभ्र प्रकाश जलाशयात खोलवर झिरपतो. उत्तर रात्री या पाण्यात निळी कमळं फुलतील. सुरभीला काहीतरी सांगण्यासाठी आर्लेन मागे वळतो. काळ्याशार चंद्रप्रकाशात चमकणाऱ्या दगडी चौथऱ्यावर बसलेल्या सुरभीवर नजर स्थिरावेपर्यंत काही क्षण जातात. तिच्या माथ्यावरून सरकलेली केशरी बुनक्यांची चुनरी, गालांवर पसरलेले मोकळे केस, उजळलेल्या चांदीसारखी त्वचा, तिची धीट आणि मोहक नजर त्याच्यावरच खिळलेली, जांभळ्या जलाशयात बुडालेली. पहिल्यांदाच पाहतोय आर्लेन हा चेहरा. उन्मुक्त, सुंदर, विलगोट. अनिवार्य आकर्षणाची ओढ त्याला असह्य होते. दोघांमधली 100 पावलं आणि 4 पायऱ्या ओलांडून तिच्यापर्यंत पोचताना आपण युगानुयुगांची अंतर पार करत आहोत असं आर्लेनला वाटतं. शेवटची पायरी चढताना त्याला आठवतं आपल्याला मगाशी तिला काय सांगायचं होतं. नैनसुखच्या चित्रांमधला प्रियकर आणि प्रेयसी परस्परांवर भाळण्याचा क्षण इथं जन्मतो. पण काही शब्द उच्चारायच्या आतच तो तिच्या नजरेत आकंठ बुडून जातो. केशरी, निळा, जांभळा सगळे रंग विरघळून एक होतात. रसिक हो, शर्मिला फडके यांनी लिहिलेलं साहित्य तुम्ही जरूर वाचा अशी मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.